माशाअल्लाह बघा, पहिले तुम्हाला मी शेतात दाखवलो की त्या शेतात बारकी बारकी होती तावराचे हे भाताचे पौधे. आता बघा ह्यातलं बघा माशाअल्लाह मोठ मोठे आहेत आणि वारोला असते ते कैसे लहरतात बघा. माशाअल्लाह किती वेळ दिसते बघा. अरे वा वा, हे बघ मस्त दिसते. भेंडी चालू आहे. वरती बघा ही चाफा फुल असते ना, सोनचाफा दरकते. आपल्याला व्हाईट पण येतात आणि पर्पल पण येतात, फुला रेड पण असतात. ये वाड़ी में जो रास्ता जा रहा है, ये रास्ता छोटा सा रास्ता है. इससे खाली 4 व्हीलर जाइलो या वो सब एसटी नहीं आ सकती. छोटा सा रास्ता है, वाड़ी में जाता है, लेकिन डामरी रोड है. माशाअल्लाह काय वातावरण आहे, काय एकदम मस्त. आणि मंजर काय बघा, मंजर पण सुहाना आहे. आता मी तुला समंदरची आवाज ते बोला किती आहे बघा. समंदरची आवाज दुनियाभरची आहे. ती मी बोलल्यात जाणार होतो आणि तू बोलतास मंदी. समंदरची आवाज तुम्हाला येते की नाही मना येतय. ही जैशी काय मोठी आहे ना, एसटी येतात ना धावत, तेव्हा आवाज येते, तशी समुद्राची आवाज आहे. आणि आम्ही करीब आहो समुद्राच्या. आता आपण जाऊ, पण सगळ्यात पहिले तुम्हाला मी तालाब दाखवता. काय माशाअल्लाह तालाब आहे बघा इकडे. हां, गोड्या पाण्याचा तालाब. हां, समुद्र समोर आहे आणि तालाब आहे गोड्या पाण्याचा. या हे कशाला आहे? पाणी साठवण्यासाठी. नाही पाणी नाही, कशासाठी आहे? कापडा धुवायसाठी, कशासाठी? गुरांसाठी. बघा व्ह्यूअर्स, ही तालाब आहे. पोरा नाचतात त्यातला, पोरा काय नुसती पण लोक नाचतात. माशाअल्लाह मजा घेतात. अंगवल पाणी आहे बघा, गोरा पाणी. माशाअल्लाह. काय ह्या तालाबचं नाव काय ठेवलेलं आहे? हा, मरी. पोरा बघा एन्जॉय करतात. का कैशी पोरा एन्जॉय करतात बघा. हे लम्हे हात बारकी अशी घेऊन मोठी सगळी एन्जॉय करतात. काय पावसाचं पाणी थंड आणि ही त्या तालाबशी पण येते ना पाणी. हो, आणि ही वर्षी येते जंगलांशी, रानांशी आणि तालाबशी, सगळा म्हणजे पाणीच पाणी आहे. माशाअल्लाह. किती होंड आहे रे?
तुझं नाव बोल सगळ्यात पहिले. माझं नाव वरद रवींद्र. जोरात बोल, जोरात कळायला वरद पाहिजे. रवींद्र महाजनकर नाव. कोकणातलाच राहिलं. मला जरा सांग, हे जे तालाब आहे ना, ते मुलं पण हातात आंघोळ करतात, ते किती खोल आहे ती? दोन भाग आहेत त्यामध्ये. हां हां एकला त्यांना पोहता येत नाही, ते पोहू शकतात. हां. दुसऱ्या बाजूला खोल आहे, तिथे एक 10-15 पासून. 10 ते 15. छान आहे. म्हणजे मोठी पण आंघोळ करू शकतात, स्विमिंग करू शकतात आणि छोटे पण करू शकतात. हां, म्हणजे हे किती वर्ष पुराणं असेल आपलं तालाब? भरपूर म्हणजे काय सांगता येऊ शकत नाही. भरपूर. हां, ते चिऱ्याहून कळतोय ना, हो. ते असेल कमीत कमी 200 वर्ष पुराणं असेल. नक्की. चला ठीक आहे, हो. चांगला भेटून तुम्हाला. बघा व्ह्युअर्स, ही हात सावराची शेती आहे आणि त्याला बॉर्डर लाईन कैशी बनवलेली आहे काळ्या ढोंड्याने, आणि त्याच्यावरती ही कॅक्टस उगवलेलं आहे. बघा, पावसात त्यावर पत्ते येतात कॅक्टस, आणि जंगली झाडं पण लावलेली आहेत. त्याची गाय बैल त्यांची पण अशी आतला नाही घुसू शकत, ज्याने शेतीचं नुकसान होईल. बघा गावात कैसा जुगाड असते, गावातचा जुगाड. याने आता सिलेंडर ते सगळे इकडे राहिलेले आहेत, गॅस सिलेंडर. देन ऑल्सो लाकडा हात त्याला कैसा ठेवले नाहीत बघा. आता सिलेंडर असला तरी पाणी गरम करूया आणि काही पण मोठी चीज बनवण्यासाठी ती चूल वापरतात. सान्ना बनवूया. सान्ना बनवूया. हां, सान्ना डेवरा बनव म्हणजे पाणी सुटलं असेल तोंडात, त्यासोबत अल्ली पाणी. हां ठीक आहे. आता ही जायला ही सगळी गावठी पद्धत आहे, आणि गावठी पद्धत माशाल्लाह बेस्ट चीज आहे. माणसाला हेल्दी पण ठेवते, माणूस हातपाय हलवते आणि त्याचा एक्सरसाइज पण होते. हे बघा, ही जी आहे नारळाची झापं असतात ना, ती कापून त्याला भोपलीची जी ही असते तणव, त्याला लांब रिपं बनवून ती इकडशी इकडशी घेऊन बांधून मस्त केलेलं आहे. फर्स्ट क्लास. म्हणजे ही गावठी पद्धत आहे. काय भाऊ, कुठे चाललात? समुद्रावर जातो. हां, आम्ही पण समुद्रावर येतोय. काय बाकी विशेष? एकदम म्हणजे पाऊस लागतोय की नाही? आज जरा कमी आहे नाही? आज जरा कमी आहे बघून मी बाहेर आलो. मन करता है कि नहीं आपका मन करता है क्या हमारे गांव में आने का? तो वेलकम, खुशामदीद, सुस्वागतम. काय या बघा, किती मस्त वाटते ह्या रस्त्यांची गुजरियाला. म्हणजे सीन बघा, डोळ्याला किती बेस वाटते. या बघा तुम्ही, पुढचा बघा. या बघा, ही पाणी ही काळे दगडाने बनवलेली बांध आहे, पण ही डोंगर आहे, ह्यांशी खालशी पाणी येते, आणि तो पाणी इतका निव्वळ आहे की बघा, निव्वळ पाणी आहे, घाणेरडं नाही. माशाअल्लाह माशाअल्लाह. काचीसारखा पाणी आहे. बघा, कोकणात हे मंदिर सगळ्या इकडे बघायला मिळतील. कोकणात हे मंदिर सगळ्या इकडे बघायला मिळतील. पाणी पावसाच्या टायमात सगळ्या इकडची निव्वळ पाणी वाहते, निव्वळ पाणी.
पहुंच गए हम समुंदर किनारे। देखो समुंदर की लहरें। ये हमारे पाणी कोलते आहे. का बँड स्टँड आहे, शमशान भूमी आहे. स्मशान भूमी. शमशान भूमी इकडे किनाऱ्याला आहे. आम्ही त्या रोडाने जातो आहोत. या हे सगळे बाहेरून आले नाही ऍक्च्युली 2-3 आमचे गावातले आहेत तुमच्या आणि बाकीचे सर्व मित्रमंडळी आहेत. म्हणजे कुठल्या गावातले? हे सर्व फक्त मालाडचे आहेत, पश्चिम म्हणजे मुंबईलाच खास मुंबईला खास इथे जातो भाऊ. आमच्या विवर्सला सांगा हे कसे पर्यटक जाते एकत्रपणे त्यांचे मित्रमंडळी आहेत. नाही, होय. आपला गाव बघायला आले कशासाठी आले तर सांगा. नाही बरोबर एक मुंबईची पाहुणे आहे आणि पर्यटक आहे आणि ऍक्च्युली आमचे मित्र पण आहेत आणि आमचे 2-3 मित्र पण आहेत इथे आणि सर्व मुंबईचे आहेत, मालाडचेच आहेत आणि सर्व पर्यटक इथे खूप छानपैकी आहे इकडे. कसं आहे कोलतार गाव आपला? एकदम छान एकदम मस्त ना. सुंदर, वातावरण सुंदर. कसं आहे? एकदम थंड आणि एकदम सुंदर स्वच्छ वातावरण आहे. छान. आणि इथे फक्त उन्हाळ्यामध्ये वेगळं वातावरण असतं, हिवाळ्यामध्ये वेगळं वातावरण असतं आणि पावसाळी वेगळं वातावरण असतं. तो उन्हाळ्यामध्ये कसा आहे आपला आंबा असतो, काजू असतो, त्यासाठी तो वातावरण म्हणजे ते परमेश्वराने केलेलं आहे. एक देणगी दिलेली आहे, एक आपल्या कोकणाला नैसर्गिक देणगी दिलेली आहे. हा मग तेच ना, त्याचं किती पण धन्यवाद केलं ते कमी आहे. कमीच अच्छा. आणि पावसाळ्याचं वातावरण असतं ना, एकदम सुंदर वातावरण बघायला भेटतं. पुन्हा मित्रांना मी सांगितलं बघूया आपण एक फेरी मारूया या आता काय उद्या जाणारी आहे पण उद्या जाणार आहे. हो. मग तुम्ही आमच्या इकडे निंबुडेवाडीत नाही आणलं काय? नाही, तुझ्याकडे? actually कसं माहिती अहो, आहे, काय आम्ही- वाट तिथे काय सीन आहे बघायला. हो बरोबर आहे. या तिकडे ऍक्च्युली हे सकाळी आलेले हा. आहे, एका दिवसासाठी पिकनिक आहे. हा. म्हटलं आमच्या कोलसर बघा हे युट्यूब चॅनलवर दाखवत आहे सर्वजण आणि हे करत असतात. म्हटलं बघा कोलसरचं समुद्र बघूया, कोलसरचं सौंदर्य बघूया काय आहे ते, कोलसरची माणसं बघूया, निसर्ग बघूया म्हणून त्यासाठी आम्ही इकडे आणलेले आहे. माणसं कोलताची छानच आहे. छानच आणि बघायला गेलं ते आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळीच चांगली माणसं चांगली भेटतील. माणसं आहेत, हो. आणि आपल्या- प्रेमळ माणसं. आपल्या महाराष्ट्राचं नाव महाराष्ट्र काय? काय असं आपल्या पुऱ्या हिंदुस्थानला तुम्हाला असं नाव भेटणार नाही. आणि आपल्या इकडे एवढा चांगले पण आहे ना, दया माया सर्वांच्या मनात आहे, हे आपल्या इकडे बघायला भेटतील. हे आमचे खास मित्रच आहेत. असं काय? हे खास आमचे मित्रच आहेत. काय नाव तुमचा? राजेश गवळे. राजेश गवळे. अच्छा, म्हणजे गवळे म्हणजे दूधवाले की काय? नाही नाही ते गवळी हे आमचे गवळे. गवळे तुम्हाला स्थायी कसा वाटतं कोलता? कोलतर म्हणजे आम्ही कोलतर अरे कोलतर स्थायी काय असते? स्थायी काय? तळ्यावरती शूटिंग करत होता. वरचा घर माझा. असं काय बघितलं तुम्ही मला? एका वाडीत. असं छान. हे मुंबईचे काय? मुंबईचे. तुम्हाला कसा वाटला आमच्याकडे येऊन? मराठी करतं ना? हा एक नंबर. आपला मित्र आहे तो. हा. मग एक दिवसासाठी झालात तुम्ही? नाही ना, आम्ही 3 दिवसापासून. मग आमच्या वाडीत पण या निंबुड्या वाडीत तिथे लय मोठा पूल आहे. आता तू फिरायला गेला तर जायचा असं एन्जॉय करणार मला आता. मग ते कोलतारला यायचं म्हणजे महिनाभर सुट्टी घेऊन यायचा. कळलं काय? नाही तुम्हाला फिरायला भेटत नाही. ते चिक्कार वाड्या आहेत. कमीत कमी कोकणाला यायचं म्हटलं ना, कमीत कमी 15 दिवस तर यायला पाहिजे. ते निसर्ग काय आहे ते पण समजेल. हा मग शेती कशी होते बाती म्हणजे हर एक चीज आहे. आपल्या इकडे काय नाही आहे कोलतारला, म्हणजे पुऱ्या कोकणात आहे पण आपल्या इकडे चिकू, पेरू, जाम, परत तुमचा हे आंबा ते नंबर 1 आहे. मग काजू पण आहे, सुपारी, नारळ आणि इत्यादी चिक्कार वस्तू आहे. हा आता हे नारळाची झाडं बघा तुम्ही इथे बघत असाल. होय. आता म्हणायचं तर आपली निसर्ग रम्य कोलतर गावाचा आणि खूप आणि अभिमान आहे या गावामध्ये मी जन्म दिलाय. आपण बोला आपण मी पण. बरोबर. छान. या तिकडे बघ त्या कोण्यावर बोललो मी तुम्हाला. मस्जिद दिसते काय? हा तिथे समोर गेलं की मोठा पूल आहे. तिथून तुम्हाला दृश्य काय चांगलं दिसेल बघा. म्हणजे तुम्ही बघाल ना तिथे पण लोक आहेत ते पण बघा.
आता ही इकडे सर्व कुपळवाडी नारळाचा भाग आहे. इकडे वरून बघा, वरून पाणी वाहतोय. वरून पाणी वाहतं. गोळा पाणी. आमचं शिकले देखिए ये पानी पहाड़ों के बीच से होते हुए बारिश का पानी, ये एक नदी है जो बह रही है और बहते हुए खारे पानी में जाकर मिलती है। लेकिन खारा पानी खारा ही रहता है, वो मीठा नहीं होता है। इससे आपको क्या सीख मिलती है? इससे ये सीख मिलती है कि ये जो पानी है, ये जो नदी है, ये मीठे पानी की नदी है और ये बहती जाती है, अपना काम करती रहती है, फिर भी हिम्मत नहीं हारती, समंदर को अपना मीठा पानी देते रहती ताकि वो मीठा हो जाए। मतलब ये एक कविता की तरह है। तो यादा मतलब तुम्ही समज लाव। आमचे कोकणातले भाई बंधू आणि पुऱ्या दुनियातले पण जे पण बघत असतील, हे पाण्याचं काय महत्त्व आहे आणि आपल्याला ही नदी आणि समुद्र काय शिकवते की आपण आपला कष्ट मेहनत करत राहावी। त्या जो म्हणजे अंजाम काय होईल, म्हणजे आपल्याला फल मिळेल की नाही मिळेल, या नदीशी शिकियाचा। याने अच्छाई करते जाओ, अच्छाई करत जावा। हां, त्याचा काही नकोच होतो की आपल्याला काही फल मिळेल की नाही मिळेल। माशाअल्लाह बघा काय वाहतंय पाणी, माशाअल्लाह। या मी तुम्हाला दाखवता, पाणी दाखवता तुम्हाला। माशाअल्लाह निव्वळ पाणी आहे बघा, माशाअल्लाह। अरे रे रे, मी पिसललो खाली। अरे रे रे, पाय गेलो आतला। रेती आहे ना इकडे। हे बघा माशाअल्लाह। ही बघा, ही एक तरीकेचा धरणाच आहे समजा, जी वाहत आहे। आई वा,
वरती येते बघा, ऐसा येऊन चलती जाते, समुद्रात जाऊन मिळते. माशाअल्लाह. ही बघा नारळाची झाडं. तर मी कोशिश करताय तुम्हाला बरोबरशी दाखवायची, पण इकडे एक असा स्लिपरी आहे एकदम. शेवल बोलतात ना, मग सांभाळून मला पाय द्यायला पडेल. तर ते माहिती पडते मी पडताय इकडे काय. हे बघा माशाअल्लाह. बघा खंशी पाणी येते माशाअल्लाह. मी आणखी जास्ती वरती नाही जात आहे, जाऊ शकलो असतो पण तुम्हाला दाखवत आहे मी. हे बघा माशाअल्लाह. अल्लाह की जितनी तारीफ़ करो उतनी कम है. देखिए ये पानी है, न्यूबल पानी. कोलखरे में नज़ारे देखिए क्या है. अल्लाह का शुक्र है मैं भी ये पहाड़ चढ़ रहा हूँ. वहाँ से फिर नहीं जा सकता, वरना मैं स्लिप हो सकता हूँ वहाँ से, इसलिए मैं पहाड़ चढ़ रहा हूँ. ये देखिए पहाड़ माशाअल्लाह. ये देखिए ये पहाड़ है, हरियाली हो गई है यहाँ माशाअल्लाह. और ऊपर जाकर आपको मैं वो नदी का नज़ारा दिखाता हूँ. देखिए देखिए क्या सीन रहेगा ये माशाअल्लाह. यहाँ आकर देखिए, आपको ज़रूर मज़ा आएगा, एंजॉय करेंगे आप माशाअल्लाह. देखिए मैं नीचे से ऊपर आया हूँ. रिवर्स मैं पीछे दरगाह है, मज़ार है सुलेमान आबा की, तो उसके पीछे गज़ाले आबा है. तो यहाँ खड़ा हूँ मैं भी. आपको मैंने कोलतार गांव का एक थोड़ा सा हिस्सा आपको दिखाया मैंने, जो कि भंडारवाड़ा है, और समंदर जो है समंदर तक आपको लेके गया. इसके बीच में कई लोग मिले जिन्होंने अपनी राय मशवरा दी, वो आपने देखा. और मेरा यही एम होता है कि आप लोगों को मैं कोलतार के जो कोकन के जो नज़ारे हैं ये आप लोगों तक पहुँचाऊँ. और ये भी मेरा एम है कि जो बुज़ुर्ग लोग हैं, जो उम्र दराज हैं, जो चल नहीं सकते, अपने घरों में होते हैं और अपने घरों में बैठकर वो अपने गांव को देख सकते हैं. और भी बात है, जैसे कि नौजवान पीढ़ी है, ये हमारे अपने गांव में वो सिर्फ़ आते हैं मोहल्ले में, मोहल्ले से चले जाते हैं, और अपने गांव की जो वाड़ियाँ अलग अलग जगह वाड़ी है वो
उनको मालूम नहीं होती। तो अल्हम्दुलिल्लाह वो भी चीज़ अपने नौजवान देखेंगे। ऐसी मैं उम्मीद करता हूँ नौजवानों से कि ये वीडियो आप आखिर तक देखा करो। कोकन की दुनिया 23-24 और आपकी दुआओं की दरख्वास्त है, दुआओं की उम्मीद रखता हूँ आपसे कि मैं आगे भी आपको बहुत अच्छी अच्छी चीज़ें अच्छे गाँव, यानी जो चीज़ें आपने नहीं देखी है वो भी आपको दिखा सकूं। और आप लोग छुट्टियों में गांव में आया कीजिए, हम लोग सब मिलजुल कर एंजॉय करेंगे। आप सब लोगों का वेलकम हो कुलतरे में। और भी जो लोग हैं आउटसाइड के, जो हमारे गांव से नहीं हैं, जिनको कोलतार गांव घूमना है फिरना है, तो हमारे यहाँ बहुत से रिसोर्ट्स हैं और घूमने लायक गांव हैं। पर्यटक बहुत आते हैं यहाँ। आप लोग भी आइए, घूमिए फिरिए और जो लुत्फ़ है वो उठाइए। अल्लाह ताला ने जो दी हुई नियामतें हैं उसको हासिल कीजिए। देखिए आँखों की ठंडक है, हरियाली, अल्हम्दुलिल्लाह। और मैं आपसे अलविदा लेता हूँ। कोकन की दुनिया से, कोकन की दुनिया 23-24 से आप जुड़े रहिए। इंशाअल्लाह आगे आगे आपको बहुत कुछ दिखाऊंगा, बहुत कुछ दिखाने को भी है। अल्हम्दुलिल्लाह। मिलते हैं फिर। अल्लाह हाफ़िज़, शब खैर।